गुढीपाडव्यापासून सुरुवात होते मराठी नवीन वर्षाची आणि यंदाचा हा गुढीपाडवा नक्की कधी आलेला आहे, गुढी कधी उभा राहायची आहे, सगळी माहिती ह्या एकाच व्हिडिओत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026ला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे. 18 मार्चला खरं तर फाल्गुन अमावस्या आहे, पण तिची समाप्ती 19 मार्चच्या सकाळी होते आणि त्यामुळे शास्त्रानुसारच 19 मार्च हा दिवस नूतन वर्षारंभासाठी योग्य ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे अनेकांचा गोंधळ झाला होता की अमावस्या तर 18 तारखेला आहे, मग गुढीपाडवा 19 तारखेला कसा? तर त्याचं हे कारण आहे की 19 तारखेला अमावस्येची समाप्ती होणार आहे, म्हणून 19 तारखेलाच गुढीपाडवा आहे. आता 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदाचा क्षय आहे बरं का. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढी उभारू शकता. म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 19 मार्चच्या तारखेला सकाळी 6:53 तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. आणि फक्त गुढीच नाही बरं का, तर पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधीसुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करावे. जसं पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, हे सुद्धा सकाळी 6:53 करायचं. तसंच ह्या तिथीला श्रीराम नवरात्र सुद्धा सुरू होतं. त्यासंबंधित विधी देखील सकाळी 6:53 करायचे आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षय असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, सोनं घ्यायचं असेल, कुठलंही शुभ कार्य असू द्या, ते तुम्ही गुढीपाडव्याला करू शकता. कारण तो 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी काहीही पंचांग बघायची गरज नसते. तसंच नवीन व्यवसायाचा शुभारंभ करणं असेल, नवीन करारावर सह्या करायच्या असतील, तर तुम्ही त्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अगदी डोळे झाकून निवडू शकता. सौराष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होतं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण ह्या दिवशी असतं. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाम घेऊन येत असतं. आता यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा असून यंदा श्री शालिवाहन शके 1948चा प्रारंभ होतोय. यंदा पराभव नावाचं संवत्सर सुरू होत आहे. संवत्सर हा एक वर्षाचा किंवा 12 महिन्याचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो आणि याला चांद्र वर्ष असंही म्हटलं जातं. गुढीपाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरं सुरू होतं असतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की संवत्सर म्हणजे नक्की काय? संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक कालमापन पद्धती आहे. शालिवाहन चक्राखेरीज अन्य अनेक संवत्सर आहेत. 60 वर्षात सूर्याभोवती गुरूच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात, म्हणजेच एक संवत्सर होय. 86 संवत्सरामध्ये 85 वर्ष पूर्ण होतात. काही फरकामुळे एका वर्षाचा लोप होतो. संवत्सर हा कालगणनेचा एक भाग मानला जातो. भगवान श्रीहरी विष्णूंनी 7वा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला. याच दिवशी रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम वनवासात असताना
त्यांची भेट सुग्रीवाशी होते. वानरराज बलीच्या अत्याचाराचे सर्व कथन सुग्रीव श्रीरामासमोर करतात. अखेर बलीचा वध करण्याचा निर्णय प्रभू श्रीराम घेतात. बलीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केलं. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली अशी मान्यता आहे. संपूर्ण मराठी वर्षात 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्यातील पहिली नवरात्र ही चैत्र महिन्यात साजरी करण्यात येते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे मोठ्या प्रमाणात चैत्र नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस देवीचे व्रत, पूजन, भजन केले जाते. पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदायी अशा प्रकारे देवीची 9 स्वरूपात पूजा केली जाते. गुढीपाडवा चैत्र महिना हा हिंदू संस्कृती आणि नववर्ष म्हणून साजरा केला जातो. तरी त्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहे बरं का. आंध्र प्रदेशात ह्याच दिवशी विशेष प्रकारचा प्रसाद वाटला जातो. ह्या प्रसादाच्या सेवनाने मानवी शरीर निरोगी होण्यास मदत होते. आपल्याकडे सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचा आणि गूळ वाटून चटणी केली जाते, जी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. कडुलिंबाची चटणी शरीरासाठी पाचकही मानली जाते. तुमच्याकडे ती करतात का? कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर गुढीपाडव्याला तुमच्याकडे आणखीन कोणत्या गोष्टी केल्या जातात ते सुद्धा सांगा. उन्हाळ्याला सहन करण्यासाठी शरीर सज्ज व्हावं म्हणून अनेक वर्ष असा विशेष आहार गुढीपाडव्याला घेतला जातो. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.